कैरीचं सीझन आहे आणि आज आपण कैरीची चटणी बनवणार आहोत। तर मी हा पाटा असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण बघूया की चटणीसाठी लागणारे साहित्य। तर आपण इथे घेतलं आहे जिरं, मीठ, मिरची, खोबरं आणि कोथिंबीर। यामध्ये 2 पाकळ्या लसूणही घेणार आहोत। तर हे खोबरं आपण छानपैकी ठेचून घेऊयात। मिरच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत। पाणी टाकूयात। आपण हे सगळं मस्तपैकी असं घेणार आहोत।